बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टरची पदवी घेऊन या भारतात येणार होते आणि मग सकपाळ कुटुंबियाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण खेळू लागलं. जसं जसं वैशाखामध्ये गारवांचा पाऊस पडावा असा आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. रमाईच्या काळजाला थुई 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 मोरासारखे पंख लागले आणि तिला खूप आनंद झाला. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाली की बाबासाहेब आता बॅरिस्टरची पदवी घेऊन येणार. तुमचं आमचं भाग्य ललाट बदलवण्यासाठी एक महासूर्य या देशामध्ये उगवणार. सगळे कार्यकर्ते तयारीला लागले. पण रमाई मात्र चिंतेत होती. रमाईला वाटलं अरे साहेब येणार, इतक्या दिवसांनी येणार, सगळे कार्यकर्ते बाबांना आणायला जाणार आणि मी मात्र जाऊ शकत नाही. का माहित आहे? कारण माझ्या रमाईकडे फक्त एकच लुगडं होतं, एकच 17 ठिकाणांचं लुगडं. रमाईला वाटलं की जर मी 17 ठिकाणचं लुगडं नेसून जर साहेबांच्या स्वागताला गेले तर लोक हसतील, लोक बोलतील की बघा साहेबांची बायको 17 ठिकाणचं लुगडं नेसून चालेल. ही बातमी जेव्हा घरात पसरली त्याच्यानंतर बाबासाहेबांचे मोठे बंधू बाळारामांनी काही पैसे माझ्या माऊलीच्या हातात दिले, रमाईच्या हातात दिले. सांगितलं वहिनी याचं काहीतरी करा, चिल्या पेल्याला नवीन कपडे घ्या. इतक्या वर्षांनी माझ्या रमाईच्या हातात पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम पडली होती. इतके पैसे तिने पहिल्यांदाच पाहिले होते. मग रमाईने काय केलं? बाबांसाठी एक धोतर जोडी घेतली, जेवायला बसण्यासाठी पाट आणि झोपण्यासाठी गादी घेतली आणि चिल्या पिल्याला कपडे केले. त्यातच माझ्या माऊलीचे पैसे सगळे संपून गेले, काही सोडलं नाही स्वतःसाठी. आणि मग तो दिवस उजाडला सगळे कार्यकर्ते जथ्याच्या जथ्याने बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणत त्या 15कडे निघाले. जिथे बाबासाहेब येणार होते त्या 15कडे निघाले सगळेजण. आणि माझी रमाई सगळ्या घरामधून, सगळ्या खिडकीमधून हा प्रवास बघत होती, हे सगळं दृश्य बघत होती. ठास माझी माऊली रडत होती की अरे साहेबांना आणायला सगळे चालले रे, मी मात्र जाऊ शकत नाही. आणि त्याच वेळेस रमाईला आठवलं की कुठल्या तरी समारंभामध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जरी पटका दिला होता आणि तो जरी पटका त्या काळी 9वारी असायचा. आणि मग माझ्या रमाईची लगबग सुरू झाली. सगळं सामान धुंडाळून काढलं आणि त्याच्यातून तो जरी पटका शोधून काढला. आणि मग माझी रमाई तो जरी पटका नेसून त्या 15कडे गेली, एका कोपऱ्यामध्ये उभी राहिली. आणि त्याच वेळी बाबासाहेबांना घेऊन येणार ते जहाज त्या 15वर थडकलं आणि एकच कार्यकर्त्यांनी कल्लोळ केला, बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि शांतपणे दमदार पावलं टाकत बाबासाहेब त्या जहाजातून बाहेर आले आणि थबकले. कारण बाबासाहेबांची नजर दूर उभी असलेल्या रमाईवर पडली. नजरेला नजर भिडली, काळजाला काहीच भिडलं. एकाच वेळी दोघांच्याही डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. तुमचं आमचं भाग्य ललाट बदलवून टाकण्यासाठी जो महासूर्याच्या पदरावर उगवला होता तो पहिलं पाऊल टाकताच जसा रडायला लागला. आणि ज्या वेळेस माझी रमाई नटून थटून जेव्हा बाबासाहेबांच्या स्वागताला निघाली तेव्हा शेजारच्या आया बाया निघाल्या. शेजारच्या आया बाया बोलल्या, ए रमाई, अगर ए रमाई एवढी नटून थटून तू कुठं निघालीस ग? माझी रमाई काही नाही बोलली, एवढंच बोलली की
आज माझे साहेब येणार आहेत, आज माझे साहेब येणार आहेत आणि साहेबाच्या स्वागतासाठी मी चालले. आणि म्हणून एक सुंदरसं रमाईचं गीत आमची माऊली घेऊन येत आहे. जरा जोरदार टाळ्या.